Zupati, now he fall. Madam. हाँ, साथ. अंदर ही रहेगा क्या कुछ लोग? अच्छा इनका प्रोटोकॉल है कि बाहर हो जाना चाहिए सब। हाँ वो अभी अंदर कैसे जा रहे हैं? बस चढ़ाई करना है इधर से अब पूरा एकदम मूवी वाला सीन ले। उधर से ऊपर से रस्सी आएंगे अभी। रस्ते से वो उनका प्रोटोकॉल है ना, वो बंद करना पड़ता है। वो देखो भैया ऊपर खड़े हैं रस्सी फेंकने के लिए उधर। चलो एक मिनट। पॉज कर ले भाई। पॉज। तो क्लॉडे पे डालना पड़ेगा। क्लॉडे सही से बना तो सही करके दे दो मेरे को। इतनी सारी गलतियाँ हैं इसमें। नमस्कार मॅडम, आपल्या या जाधवगडाविषयी थोडीशी माहिती देत आहे की या जाधवगडाची स्थापना कोणी केली, का केली, कशी केली या संदर्भात आपल्याला थोडीशी माहिती देत आहे। जसं की रायगड सिंहगड यांसारखे एक भव्य दिव्य प्रस्थान आहे किंवा एखादा गडी म्हणा किंवा भुईकोट किल्ला म्हणलं तरी याला चालते। सुमारे 300 वर्षापूर्वी जेव्हा संभाजी महाराजांचे सुपुत्र शाहू महाराज हे ज्यावेळेस गादीवर आले तेव्हा मराठा साम्राज्याचे कोल्हापूर आणि सातारा असे दोन छत्र झाले। साताऱ्यामधील शाहूराजांच्या छत्राखाली जे सरदार गोळा झाले त्यात सरदारजी पिलाजीराव जाधवराव यांचाही समावेश होता। तर त्यांच्या अंगी असलेले वस्त्र शौर्य हे पाहून ते राजांच्या खूप जवळ गेले। जवळ गेल्याच्या नंतर काही कालांतराने त्यांचे शाहूराजांच्या इकडची काही गावे होती, त्यातलंच म्हणजे एक सासवड गाव आणि दिवे गावच्या आसपासची काही जवळपासची पंचक्रोशीतली गावे आणि सरदारजी पिलाजीराव जाधवराव यांचं हे जे आपण लोकेशनला आहोत ते जाधववाडी हे गाव। ते ह्या जाधववाडी हे त्यांचं मूळ गाव असल्यामुळे सरदारजी शाहूराजांनी यांना इकडची काही गावे दिली। तर त्या इकडची असल्यामुळे तर त्यांना सन 17व्या शतकात म्हणजे 1707 साली इकडचे हे जाधववाडीमध्ये हे गाव भेटलं आणि त्यांनी एक सासवड हे शाहूराजांचं गाव असल्यामुळे तर सासवड या नगरीमध्ये लक्ष राहावं म्हणून त्यांनी एक असा एक विचार केला की या ठिकाणी एक गडी बांधण्याचा विचार घेतला। तर सन 17व्या शतकातच म्हणजे आपला हा जाधवगड बांधण्यात आला। आता हा जे गड बघताय तुम्ही, एक पाठीमागे जो डोंगर भाग आहे तो डोंगर होता आणि डोंगर खोदून वगैरे तो डोंगर खोदला, त्या डोंगरातून जेवढी पण दगडी वगैरे निघली त्या दगडातूनच आपला हा जाधवगड उभा केलेला आहे। एक तलाव पण आहे त्या ठिकाणी, तलाव पण बघितलंच असेल आपण। त्या तलाव ज्यावेळेस म्हणजे डोंगर खोदण्याचं काम चाललं त्यावेळेस त्यांनी एक विचार केला की या ठिकाणी पाणी पिण्यासाठी काहीतरी पाहिजे, म्हणून त्यांनी एक तलाव खोदण्याचा एक निर्णय घेतला आणि जसं तलाव खोदण्याचं एक काम चालू त्यांनी केलं की त्यावेळेस त्यांना त्या तलावात एक मूर्ती मिळाली। ती जी मूर्ती होती ती गणपतीची मूर्ती। ती मूर्ती त्यांनी बाजूला ठेवली आणि बाजूला ठेवून ज्या तलावातून आणि डोंगराच्या दगडातून डोंगर खोदून जेवढी पण दगडी निघली त्याच दगडातून आज आपण बघतो तो आपला जाधवगड पोहोच। आता ह्या जाधवगडाची स्थापना केली सन 17व्या शतकात म्हणजे 1707 साली। आता हा गड वगैरे तुम्ही जेवढं जुनं बांधकाम बघताय तेवढं आपल्याला 312 वर्षापूर्वीचे आणि जे काय नवीन बघताल ते सर्व आताच्या नवीन पिढीतलं आहे।
आपको 10 दिन यहाँ पे फ्री रहने देगा। क्या बात है, क्या बात है। क्या सेठ बोल रहा है? अरे बहुत अच्छी सोच है। देख पेमेंट कौन करेगा? क्या? सब रेडी है। 10 दिन रहने के लिए विथ फैमिली। विद फैमिली। नहीं, चॉइस तो अच्छा है। इतनी मेहरबानी अपनी टीम। तुम लास्ट टाइम उधर आए थे, वो जो कूपन ने दिया था जब? नहीं कुपाले में नहीं आया था। वो भी अच्छा था, लेकिन ये ज़्यादा बेटर है। कौन लगी थी? वो अच्छा था लेकिन मुझे कोई साथ का बंदा नहीं मिल रहा था अगर जा रहा हूँ। नहीं बोलते ही नहीं। अरे जिंदगी में हर जगह साथ का तो नहीं मिलेगा। थैंक यू सो मच। जब अच्छी जगह बुलाया तो चले जाओ शांति। हे ह्या जाधववाडी हे त्यांचं मूळ गाव असल्यामुळे सरदारजी शाहूराजांनी ह्यांना इकडची काही गावी दिली. तर त्या इकडची गावी इकडची असल्यामुळे तर त्यांना सन 17व्या शतकात म्हणजे 1707 साली इकडचे हे जाधववाडीमध्ये हे गाव भेटलं. आणि त्यांनी एक सासवड हे शाहूराजांचं गाव असल्यामुळे तर सासवड या नगरीमध्ये लक्ष राहावं म्हणून त्यांनी एक असा एक विचार केला की या ठिकाणी एक गडी बांधण्याचा विचार घेतला. तर सन 17व्या शतकातच म्हणजे आपला हा जाधवगड बांधण्यात आला. आता हा जे गड बघताय तुम्ही, एक पाठीमागे जो डोंगर भाग आहे तो डोंगर होता आणि डोंगर खोदून वगैरे तो डोंगर खोदला. त्या डोंगरातून जेवढी पण दगडी वगैरे निघली त्या दगडातूनच आपला हा जाधवगड उभा केलेला आहे. एक तलाव पण आहे त्या ठिकाणी, तलाव पण बघितलाच असेल आपण. त्या तलाव ज्यावेळेस म्हणजे डोंगर खोदण्याचं काम चाललं त्यावेळेस त्यांनी एक विचार केला की या ठिकाणी पाणी पिण्यासाठी काहीतरी पाहिजे, म्हणून त्यांनी एक तलाव खोदण्याचा एक निर्णय घेतला. आणि जसं तलाव खोदण्याचं एक काम चालू त्यांनी केलं की त्यावेळेस त्यांना त्या तलावात एक मूर्ती मिळाली. ती जी मूर्ती होती ती गणपतीची मूर्ती. ती मूर्ती त्यांनी बाजूला ठेवली आणि बाजूला ठेवून ज्या तलावातून आणि डोंगराच्या दगडातून डोंगर खोदून ते पण जेवढी पण दगडी निघली त्याच दगडातून आज आपण बघतो तो आपला जाधवगड पोस्ट. आता ह्या जाधवगडाची स्थापना केली सन 17व्या शतकात म्हणजे 1707 साली. आता हा गड वगैरे तुम्ही जेवढं जुनं बांधकाम बघताय तेवढं आपल्याला 312 वर्षापूर्वीचे. आणि जे काय नवीन बघताल ते सर्व आताच्या ह्या नवीन पिढीतलं आहे. आणि त्यांच्याच काही म्हणजे सरदार पिलाजीराव जाधवराव यांच्या काही पिढ्यानं पिढ्या गेल्या. आज जर बघितलं तर त्यांची 7वी ते 8वी पिढी चालू आहे. त्या 7वी 8वी पिढीत म्हणजे पूर्णपणे त्यांच्या पिढ्यानं पिढ्या इथं राहून गेलेल्या आहेत. आपल्या गडाचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर महाराजा राणी स्वीट रूम. तर त्याच्यात म्हणजे एक वैशिष्ट्य काय आहे की त्या रूमपर्यंत जर जायचं असेल, पूर्वीच्या काळी एखाद्याला जर जायचं असेल त्या रूमपर्यंत तर 5 दरवाजे ओलांडून आपल्याला त्या रूमपर्यंत जायला लागायचं. आता आपण येऊया गडाकडे. तर त्या महाराजा राणी स्वीट रूम वरती आपण स्विमिंग पूल बघितलंच असेल. स्विमिंग पूलच्याच बाजूला जे म्हणजे त्या 2 रूम आहेत महाराजा राणी स्वीट रूम. आणि जे एक स्विमिंग पूल आहे त्या ठिकाणी एक पहिली एक विहीर होती. त्या विहिरीतलं पाणी पिण्यासाठी ह्याच्यासाठी वापर करायचे. आणि त्याच्या शेजारी जे स्पा वगैरे आहे. आणि आपण बाजूला म्हणजे ज्या बाजूच्या रूम वगैरे बघताल आपण त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी एकदम साध्या पद्धतीच्या रूम होत्या. आणि आत्ता त्या ठिकाणी आपण नवीन रूम बांधलेले आहे. एक छज्जा रेस्टॉरंट आहे आपल्या या ठिकाणी. ते छज्जा रेस्टॉरंट तर बघितलंच असेल आपण. तर त्या ठिकाणी पूर्वीच्या काळीमध्ये कसं व्हायचं की जेवढं पण आपल्याला वर्षकाठीचा एक धान्यसाठा लागतो तेवढा धान्यसाठा आपण त्या ठिकाणी साठवून ठेवला जायचा. त्या ठिकाणी आपण आता केलेलं आहे कॉफी हाऊस आणि छज्जा रेस्टॉरंट हे केलेलं आहे. आता आपण ह्याला भुईकोट किल्ला का म्हणला जातो की आपलं एक जे रिसेप्शन आहे महादरवाज्यातून थोडंसं आतमध्ये गेलं की एक रिसेप्शन लागतं. त्या रिसेप्शनपासून एक आपला भुयारी मार्ग आहे तो 8 किलोमीटरचा एक टर्नल आहे. इकडून जर बघितलं तर आपला एक तिकडे डोंगर भाग दिसतो. तो सोनवरी गावामध्ये आपला एक मल्हारगड म्हणून आहे. तर मल्हारगडावरती 8 किलोमीटरचा टर्नल हा तिकडे जायचा म्हणजे. आणि दुसरा एक भुयारी मार्ग आहे जो रूम नंबर 101च्या पाठीमागे एक भुयारी मार्ग आहे. त्याचा जो टर्नल आपण बघितला तर 14 किलोमीटरचा तो टर्नल होता की तिकडून आपला जायचा तो किल्ले पुरंदर संभाजी महाराजांचं जन्मस्थान किल्ले पुरंदर किल्ल्यावरती हा भुयारी मार्ग जायचा. आता ही भुयारी मार्ग का पहिल्या काळी का बांधली असायची की आताच्या जमान्यात बघितलं तर आपला सगळा ऑनलाईन जमाना चालू आहे. आता पूर्वीच्या काळी म्हणजे कसं व्हायचं की ह्या गडावरून दुसऱ्या गडावरती जर मेसेज द्यायचा झालं तर कसं द्यायचा म्हणून ह्या भुयारी मार्गांचा वापर केला जायचा. आता आपण येऊया ह्या दरवाजाकडे. आता ज्या आपण वरती बघतोय त्या 5 देवळ्या त्या का बांधल्या असायच्या की पूर्वीच्या काळी म्हणजे जर शत्रू जर येत असेल तर तिथूनच आपली नजर दिवे घाटापर्यंत नजर जायची. तिकडं आपल्याला येता की नाही तो एक घाट लागला तो दिवे घाट आहे तिथून नजर जायची दिवे घाटापर्यंत. तिथूनच समजायचं की आपल्याला हा शत्रू कुठल्या प्रकारे येतो, घोडदळ पायदळ हत्तीदळ कुठल्या स्वरूपात यायचं ते समजायचं आपल्याला. आणि जर शत्रूंनी जर यायचा इकडं प्रयत्न केलाच तर 4 छिद्र दिसत आहेत दगडात मध्ये.
त्या छिद्राद्वारे त्या शत्रूच्या अंगावरती तिथून उकळतं तेल, गरम ऑइल हीट असे उद्रव्य टाकून शत्रूच्या अंगावरती पडलं की शत्रू भाजला जायचा आणि तिथूनच शत्रू पळ काढायचा. अशा करता ते अंदर ही रहेगा क्या कुछ और? अच्छा इनका प्रोटोकॉल है कि बाहर हो जाना चाहिए सब? अभी अंदर कैसे जाना? बस चढ़ाई करना है इधर से अब पूरा एकदम मूवी वाला सीन उधर से ऊपर से रस्सी आएंगे अभी। वो उनका प्रोटोकॉल है ना, वो बंद करना पड़ता है। वो देखो भैया ऊपर खड़े हैं रस्सी फेंकने के लिए उधर। इसको सही करके दे दो मेरे को। इतनी सारी गलतियाँ हैं इसमें। नमस्कार मॅडम, आपल्या जाधवगडाविषयी थोडीशी माहिती देत आहे की या जाधवगडाची स्थापना कोणी केली, का केली, कशी केली या संदर्भात आपल्याला थोडीशी माहिती देत आहे. जसं की रायगड सिंहगड यांसारखे एक भव्य दिव्य प्रस्थ नाही किंवा एखादा गडी म्हणा किंवा भुईकोट किल्ला म्हणलं तरी याला चालतो. सुमारे 300 वर्षापूर्वी जेव्हा संभाजी महाराजांचे सुपुत्र शाहू महाराज हे ज्यावेळेस गादीवर आले तेव्हा मराठा साम्राज्यातील कोल्हापूर आणि सातारा असे 2 छत्र झाले. साताऱ्यामधील शाहूराजांच्या छत्राखाली जे सरदार गोळा झाले त्यात सरदारजी पिलाजीराव जाधवराव यांचाही समावेश होता. तर त्यांच्या अंगी असलेले वस्त्र, शौर्य हे पाहून ते राजांच्या खूप जवळ गेले. जवळ गेल्याच्या नंतर काही कालांतराने त्यांचे शाहूराजांच्या इकडची काही गावे होती. त्यातल्याच म्हणजे एक सासवड गाव आणि दिवे गावच्या आसपासची काही जवळपासची पंचक्रोशीतली गावे आणि सरदारजी पिलाजीराव जाधवराव यांचं हे जे आपण लोकेशनला आहोत ते जाधववाडी हे गाव. तर ह्या जाधववाडी हे त्यांचं मूळ गाव असल्यामुळे सरदारजी शाहूराजांनी यांना इकडची काही गावे दिली. तर त्या इकडची गावे इकडची असल्यामुळे तर त्यांना सन 17व्या शतकात म्हणजे 1707 साली इकडचे हे जाधववाडीमध्ये हे गाव भेटलं आणि त्यांनी एक सासवड हे शाहूराजांचं गाव असल्यामुळे तर सासवड या नगरीमध्ये लक्ष राहावं म्हणून त्यांनी असा एक विचार केला की या ठिकाणी एक गडी बांधण्याचा विचार घेतला. तर सन 17व्या शतकातच म्हणजे आपला हा जाधवगड बांधण्यात आला. आता हा जे गड बघतो तुम्ही, एक पाठीमागे जो डोंगर भाग आहे तो डोंगर होता आणि डोंगर खोदून वगैरे तो डोंगर खोदला. त्या डोंगरातून जेवढी पण दगडी वगैरे निघली त्या दगडातूनच आपला हा जाधवगड उभा केलेला आहे. एक तलाव पण आहे त्या ठिकाणी, तलाव पण बघितलंच असेल आपण. त्या तलाव ज्यावेळेस म्हणजे डोंगर खोदण्याचं काम चाललं त्यावेळेस त्यांनी एक विचार केला की या ठिकाणी पाणी पिण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून त्यांनी एक तलाव खोदण्याचा एक निर्णय घेतला. आणि जसं तलाव खोदण्याचं एक काम चालू त्यांनी केलं की त्यावेळेस त्यांना त्या तलावात एक मूर्ती मिळाली. ती जी मूर्ती होती ती गणपतीची मूर्ती. ती मूर्ती त्यांनी बाजूला ठेवली आणि बाजूला ठेवून ज्या तलावातून आणि डोंगराच्या दगडातून डोंगर खोदून ते पण जेवढी पण दगडी निघली त्याच दगडातून आज आपण बघतो तो आपला जाधवगड पोस्ट.
आता ह्या जाधवगडाची स्थापना केली सन 17व्या शतकात म्हणजे 1707 साली. आता हा गड वगैरे तुम्ही जेवढं जुनं बांधकाम बघताय तेवढं आपल्याला 312 वर्षापूर्वीचे. आणि जे काय नवीन बघताल ते सर्व आताच्या ह्या नवीन पिढीतलं आहे. आणि त्यांच्याच काही म्हणजे सरदार पिलाजीराव जाधवराव यांच्या काही पिढ्यानं पिढ्या गेल्या. आज जर बघितलं तर त्यांची 7वी ते 8वी पिढी चालू आहे. त्या 7वी 8वी पिढीत म्हणजे पूर्णपणे त्यांच्या पिढ्यानं पिढ्या इथं राहून गेलेल्या आहेत. आपल्या गडाचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर महाराजा राणी सीट रूम. तर त्याचं म्हणजे एक वैशिष्ट्य काय आहे की त्या रूमपर्यंत जर जायचं असेल, पूर्वीच्या काळी एखाद्याला जर जायचं असेल त्या रूमपर्यंत तर 5 दरवाजे ओलांडून आपल्याला त्या रूमपर्यंत जायला लागायचे. आता आपण येऊया गडाकडे. तर त्या महाराजा राणी सीट रूम वरती आपण स्विमिंग पूल बघितलाच असेल. स्विमिंग पूलच्याच बाजूला जे म्हणजे त्या 2 रूम आहेत, महाराजा राणी सीट रूम. आणि जे एक स्विमिंग पूल आहे त्या ठिकाणी पहिली एक विहीर होती. त्या विहिरीतलं पाणी पिण्यासाठी ह्याच्यासाठी वापर करायचे. आणि त्याच्या शेजारी ज्याचं स्पा वगैरे आहे. आणि आपण बाजूला म्हणजे ज्या बाजूच्या रूम वगैरे बघताल आपण त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी एकदम साध्या पद्धतीच्या रूम होत्या. आणि आत्ता त्या ठिकाणी आपण नवीन रूम बांधलेले आहेत. ते छज्जा रेस्टॉरंट आहे आपल्या या ठिकाणी. ते छज्जा रेस्टॉरंट तर बघितलंच असेल आपण. तर त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी म्हणजे कसं व्हायचं की जेवढं पण आपल्याला वर्षकाठीचा एक धान्यसाठा लागतो तेवढा धान्यसाठा आपण त्या ठिकाणी साठवून ठेवला जायचा. त्या ठिकाणी आपण आता केलेले कॉफी हाऊस आणि छज्जा रेस्टॉरंट हे केलेले. आता आपण ह्याला भुईकोट किल्ला का म्हणला जातो की आपलं एक जे रिसेप्शन आहे महादरवाज्यातून थोडंसं आतमध्ये गेलं की एक रिसेप्शन लागतं. त्या रिसेप्शनपासून एक आपला भुयारी मार्ग आहे. छिद्र आहे. आणि शत्रूंनी जर आणखी आत जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याकडे हे नागमणी बसवलेले आहेत दोन्ही बाजूला. तर ह्या नागमणीचा काय वापर केला जायचा की आता आपल्याला एखाद्या रूमपर्यंत जायचंय तर आपण एका सरळ मार्गाने जात नाहीये, आपण थोडंसं वाकडे तिकडे जातो. म्हणून हे नागमणी बसवलेले असायचे की शत्रूच्या वाटा रोखण्यासाठी. म्हणून हे नागमणीचा वापर केला जायचा. आता आपल्या ह्या दरवाजाचं वजन बघितलं तर एका दरवाजाचं वजन 1000 किलो आहे आणि दुसऱ्या दरवाजाचं वजन 1000 किलो आहे. दोन्ही मिळून दोन्ही दरवाजाचं 2000 किलो आहे. आता ह्याला म्हणजे पूर्वीच्या काळी लॉक करण्याची पद्धत ही साखळी दंडाद्वारे हे लॉक केले जायचे. आणि आणखी एक बघितलं तर आतमध्ये लॉक केल्याच्या नंतर आतमध्ये एक असा एक बांबू आहे 15 फुटाचा. ह्या भिंतीतून ते पलीकडच्या भिंतीत असा बांबू जातो. असा इतकं 15 फुटाचा बांबू आहे. पूर्णपणे तो सेफ्टी सुरक्षेमध्ये लॉक असायचा. आता हा जे आपण या दरवाजामध्ये एक छोटासा दरवाजा बघताय तो दिंडी दरवाजा बोलला जायचा. हा दिंडी दरवाजाचा वापर म्हणजे काय केला जायचा की कोणाला गोपचार करून ठेवला असेल आणि इमर्जन्सीसाठी जर सोडायचं असेल रात्री अपरात्रीमध्ये तर ह्या छोट्या दरवाजातून सोडलं जायचं. आणि काही ह्या जाधवांच्या पिढ्या गेल्याच्या नंतर 2001 साली हे लीजवर दिलं ते डॉक्टर विठ्ठल कामन सरांना. डॉक्टर विठ्ठल कामन सरांनी हे 2001 साली हे लीजवर घेतलं. लीजवर घेतल्याच्या नंतर 2001 ते 2007 या कालावधीपर्यंत आपल्या हॉटेलचं पूर्णपणे काम चालू होतं. 2007मध्ये आपलं भव्य रेस्टॉरंट आपलं उभं झालेलं आहे की एक लक्झरी हॉटेलमध्ये एक रूपांतर झालेलं आहे. जेवढं पण आपण नवीन बघतो तेवढं डॉक्टर विठ्ठल कामन सरांच्या काळातच झालेलं आहे. जसं की आपलं म्युझियम वगैरे झालं, हे रेस्टॉरंट वगैरे झालं, रूमा वगैरे झालं, हे पूर्णपणे नवीनच आहे डॉक्टर विठ्ठल कामन सरांच्या याच्यातलं. आणि जे आपलं गणपतीचं मंदिर आहे ते पण आपलं एक पूर्वीच्या काळाचं म्हणजे 312 वर्षापूर्वीचंच मंदिर आहे. म्हणजे जे दगडी वगैरे भेटली तलाव वगैरे खोदून त्याच दगडातून वगैरे त्यांनी ज्यावेळेस गड बांधण्याचा विचार घेतला गड बांधला त्याच वेळेस आपलं ते मंदिरही बांधण्यात आलं आहे. अशा आपल्या जाधवगडाची छोटीशी स्टोरी आहे. धन्यवाद. थँक्यू. केला जायचा की आता आपल्याला एखाद्या रूमपर्यंत जायचंय तर आपण एका सरळ मार्गाने जात नाहीये, आपण थोडंसं वाकडे तिकडे जातो. म्हणून हे नागमणी बसवलेले असायचे की शत्रूच्या वाटा रोखण्यासाठी. म्हणून हे नागमणीचा वापर केला जायचा. आता आपल्या ह्या दरवाजाचं वजन बघितलं तर एका दरवाजाचं वजन 1000 किलो आहे आणि दुसऱ्या दरवाजाचं वजन 1000 किलो आहे. दोन्ही मिळून दोन्ही दरवाजाचं 2000 किलो आहे. आता ह्याला म्हणजे पूर्वीच्या काळी लॉक करण्याची पद्धत ही साखळी दंडाद्वारे हे लॉक केले जायचे. आणि आणखी एक बघितलं तर आतमध्ये लॉक केल्याच्या नंतर आतमध्ये एक असा एक बांबू आहे 15 फुटाचा. ह्या भिंतीतून ते पलीकडच्या भिंतीत असा बांबू जातो. असा इतकं 15 फुटाचा बांबू आहे. पूर्णपणे तो सेफ्टी सुरक्षेमध्ये लॉक असायचा. आता हा जे आपण या दरवाजामध्ये एक छोटासा दरवाजा बघताय तो दिंडी दरवाजा बोलला जायचा. हा दिंडी दरवाजाचा वापर म्हणजे काय केला जायचा की कोणाला गोपचार करून ठेवला असेल आणि मला जाऊ त्यानं घरी, मला जाऊ त्यानं घरी, मला जाऊ त्यानं घरी, मला जाऊ त्यानं घरी.
बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू।